फक्त डेटा रिसीव्ह होतो. इट इज अ लॉट टू प्रोसेस. तू करत राहा. हॅलो 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 रेवाताई. हॅलो 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 हॅलो. तिकडे रेंजचा काही इश्यू झालाय का? हॅलो केडी सर. रेवा किती वेळ अजून? झालं 90% झालं. 2 मिनिटं. हॅलो ताई. हॅलो हॅलो. हा हा ताई. हॅलो केदार, कुठे आहेस तू? मी पोहोचतोय. बस थोड्या वेळात पोहोचतोय. तुला किती वेळ यायला? हे पोहोचतोय, बस रस्त्यातच आहे. केदार प्लीज लवकर ये. हे बघ सगळे इकडे थांबलेत. ओके, वेळ घालवू नकोस अँड रश प्लीज. हो बस पोहोचतोय ताई. रेवा लवकर चल. झालं झालं. टेक्नो. हा बोल टेक्नो. केडी सर रेवा, मग थांबा. कोणीतरी ह्याच डिरेक्शनला येत आहे तुमच्या मागून. किती वेळ यायला? बाहेर पडला तर तो माणूस दारातच तुमच्या समोर येईल. केडी सर तुम्हाला आता आतमध्ये थांबून काहीतरी करावं लागणार आहे. प्लीज प्लीज बी क्विक. काहीतरी बघा तिकडेच. तिकडे कोणतरी येते. वाचलो. काय चाललंय रेवा? चल शोध पटकन. आपल्याकडे इनफ डेटा आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला. सगळ्या प्रश्नांची नाही, काही प्रश्नांची उत्तर मिळणं अजून बाकी आहे. कोणत्या? तुझी ती कोण आहे? रेवा इम्पॉसिबल आहेस तू खरंच. अरे चल. फातिमा, फातिमा, तुम्ही ओके आहात? हो मी ओके. नक्की? येस. त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. तू खूप मुद्देसूद प्रेझेंटेशन केलंस. MNNची बाजू खूप छान मांडलीस. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ युअर प्रेझेंटेशन अँड आय एम व्हेरी शुअर ते तुझ्या सगळ्या इनपुट्सचा खूप पॉझिटिव्हली विचार करतात. काय झालं आता? पाणी पण पिऊ नको का? हे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार आहे. आय एम व्हेरी शुअर. ताई सॉरी, मला यायला उशीर झाला. ॲब्सोल्युटली ओके केदार. आय मीन हो, मी थोडीशी चिडले होते. चिडली होतीस? अरे रागावली होती ती. काढणार होती तुला आजच. पण तो मंदिरातला प्रसाद आणलेलास ना, आणि तुझं गोड गोड बोलणं, त्याच्यामुळे वाचलास तू. बट यू डिड इट. तू खूप छान प्रेझेंटेशन दिलंस. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. हा क्लायंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तू त्यांना खूप छान हँडल केलेस. थँक्यू ताई. आणि सॉरी, ह्यानंतर असं नाही होणार. के रे. इट्स ओके. पण पुढच्या वेळेपासून लक्षात ठेव, कारण हे वृद्धाश्रम अनाथाश्रम नाही आहे. इथे गोष्टी इमोशन्सवर नाही चालत. काम करावं लागतं, आणि तेही वेळेवर. डोंट बॉदर. यू डन अ व्हेरी गुड जॉब. श्वेता, एक कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट चेक करशील? ओके ताई मी आहे डेस्कवर. या फॉर शुअर. तुम्ही हायवे पर्यंत आलात ना?
हा मग तिथे विचारा ना कोणाला पण, खांडेकर विला. राईट, खूप फेमस आहोत आम्ही. या 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 या. काय ग हा, कोणाला पत्ता सांगतेस? डिलिव्हरी बॉयला. ते आय मीन माझं एक पार्सल येणार होतं ना, पण त्याला ऍड्रेस कळत नव्हता. सांगितलं आता येईल तो. जरा तरी लाज बाळग ग. तुम्ही दोघे बहिणी ना सारख्याच आहात. कुठल्या जन्मीचं वैर म्हणून आमच्या या घरात आला देवालाच माहिती. एकीने घरावर ताबा मिळवलाय आणि दुसरी आयता खजिना मिळालाय ती उधळ सुटली. मम्मा एकच पार्सल आहे. एक ग, दिवसभर येतच असतात तुझी पार्सल्स. आणि मला सांग, काय करायचं असतं तुला एवढा नट्टापट्टा करून? दिवसभर घरातच असतेस ना. तुझं कसं झालं माहितीये ना, अचानक एखाद्या माणसाला पैसा दिसतो तेव्हा त्याची हापापल्यासारखी अवस्था होते ना, तशी झालीये तुझी. पण एक गोष्ट लक्षात ठेव निशिता, खांडेकरांच्या कष्टाचं वैभव आहे हे. त्याची अशी उथळपट्टी करू नकोस. मम्मा तुमची काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतीये. मी आत्ता मागवलंय हे पार्सल, पण लास्ट वीक पासून मी काहीच शॉपिंग केली नाहीये. काही म्हणजे काहीच घेतलं नाहीये. हा, युवी बरोबर मी बाहेर गेले होते ना तेवढंच. बाकी हे पहिलंच पार्सल आहे. म्हणून बहिणीसारखंच खोटं बोलतेस तू. मी काय खोटं बोलले? तुझ्या नावाने आलेलं पार्सल दाखवलं युवराजने मला. माझं पार्सल? माझं कोणतं पार्सल? हा जो काय भोळेपणाचा भाबडेपणाचा आव आणतेस ना, हे नाटक माझ्या पुढे करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ह्याच्या पुढे तुझं कुठलं पार्सल आलं ना घरी तर फेकून देईन. पार्सलला पण आणि तुला पण. माझं पार्सल आलं, मग आता हे कोणतं पार्सल येत आहे?